मित्रांनो, खूप जणांना टू व्हीलर गाडी घ्यायची असते, परंतु सध्या टू व्हीलर गाडीच्या किमती एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. टू व्हीलर गाड्याच्या किमती सध्या 1 लाखाच्या पुढेच गेलेल्या आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये भरपूर जण सेकंड हँड गाडी घेण्याचा पर्याय निवडत असतात. त्यामुळे मित्रांनो, आपण आज अशा एका कंपनीला व्हिजिट करणार आहोत आणि या ठिकाणी सेकंड हँड गाड्या 10,000 रुपयापासून मिळतात. आणि सेकंड हँड गाडी घ्यायची म्हटल्यानंतर गाडीची कंडिशन, गाडीचे पेपर, त्या ठिकाणी गाडीचा इन्शुरन्स आहे का, अशा सर्व गोष्टी बघाव्या लागतात. परंतु मित्रांनो, ह्या कंपनीमध्ये अशा सर्व गोष्टी अगोदरच क्लिअर केल्या जातात आणि क्लिअर करूनच गाडी कस्टमरला दिली जाते. त्यामुळे या ठिकाणी गाडीचे कागदपत्र वगैरे सर्व क्लिअर असतात आणि त्याचबरोबर गाडी घेताना सर्व्हिसिंग सुद्धा करून दिली जाते. या ठिकाणी 10,000 रुपयापासून सेकंड हँड गाड्या मिळतात. गाडी पूर्णपणे चालून वगैरे त्याचं इंजिन वगैरे चेक करून कागदपत्र वगैरे क्लिअर करूनच कस्टमरला गाडी दिली जाते. चला तर बघूयात की कशा पद्धतीच्या गाड्या आहेत आणि गाडी घेण्याची काय प्रोसेस आहे. नमस्कार मित्रांनो, पिंपरी चिंचवड शहरामध्ये आलेलो छत्रपती मोटर्स या ठिकाणी आलेलो आहोत आणि छत्रपती मोटर्स हे नाव मित्रांनो महाराष्ट्रातील भरपूर लोकांना माहितच असेल. या ठिकाणी मित्रांनो खूपच स्वस्तामध्ये टू व्हीलर गाडी असेल, फोर व्हीलर गाडी असेल, सर्व प्रकारच्या गाड्या ह्या मिळतात. आपल्याला आश्चर्य वाटेल. आणि या ठिकाणी मित्रांनो 10 ते 15,000 रुपयापासून टू व्हीलर गाड्या, एकदम कंडिशन मधल्या गाड्या, चालू कंडिशन मधल्या गाड्या मिळतात. आणि या छत्रपती मोटर्सचे ओनर शहाजी अंकुशराव भोसले ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्या ऑफिस मध्ये बसलेलो आहोत. तर नमस्कार सर. नमस्कार. महाराष्ट्रातील सर्व प्रेक्षकांना आपला परिचय सांगा. नमस्कार. जय छत्रपती शिवराय, जय छत्रपती शंभूराजे. मी शहाजी हिराबाई अंकुशराव भोसले छत्रपती मोटर्स मध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. कमीत कमी 1000च्या आसपास टू व्हीलर आणि फोर व्हीलर या कमी रेटमध्ये दिलेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रभर. कुठल्याही जिल्ह्यामध्ये असू द्यात, पार लातूर असू द्यात, त्याच्याच बरोबर कोल्हापूर असू द्यात, पार गडचिरोलीपर्यंत गाड्या दिलेल्या आहेत. आपण मुंबईला सुद्धा गाड्या दिलेल्या आहेत. आपल्याकडे गाड्यांची जी रेंज आहे, किंमत आहे, ती किती रुपयापासून स्टार्ट होते? 10 ते 15,000पासून चालू आहेत गाड्या. त्याच्यामध्ये मोपेड मिळते, मोटरसायकल पण दिलेले आहेत. आपण टू व्हीलरचा स्टॉक आपल्याकडे कमीत कमी 150 ते 300 गाड्यांचा स्टॉक आहे आपल्याकडे. याचबरोबर सर, अजून एखाद्याला समजा खूपच कमी अमाऊंट असतं, भरपूर जणांकडे समजा एखाद्याकडे 7-8 हजार रुपये असतात आणि त्याला गाडी घ्यायची इच्छा असते, एखादी समजा सेकंड हँड का होईना एखादी घ्यावी आपण, तर अशा प्रकारच्या गाड्या असतात का आपल्याकडे? आहेत 10,000पर्यंत आहेत. 7-8 हजारात पण गाड्या होत्या, पण आता सध्या शिल्लक नाहीत. पण 10-12 हजारापासून तर आहेत आपल्याकडे. म्हणजे कमी एकदम 7-8 हजाराचा स्टॉक असतो आपल्याकडे. असू शकतो कधी एखाद्या वेळेस, नाही का, की कधी लागलं कोणाला तर गाडी असू शकते. तशी बी बराच स्टॉक आहे, त्याच्यामुळे लवकर कळत नाही. सर, आपलं किती वर्षापासून हे गाड्यांचं चालू आहे? गाड्यांचा व्यवसाय जवळजवळ 2013 पासून चालू आहे आपलं. 2013 पासून याच व्यवसायामध्ये आहेत आपण. कारमध्ये, टू व्हीलर मध्ये एक एक गोष्टी वाढत चाललोय. एखादा व्यक्ती, त्याला एखादी टू व्हीलर गाडी घ्यायची, मग टू व्हीलर गाडी घ्यायची म्हटल्यानंतर त्याची काय काय प्रोसेस असते आपल्याकडे? टू व्हीलर गाडी जर घ्यायची असेल तर आपण समजा 20,000ची टू व्हीलर असेल, त्या 20,000मध्ये आपण काय करणार, गाडी सर्व्हिसिंग करून देणार. त्याचबरोबर त्याला 1 वर्षाची इंजिनची वॉरंटी पण देणार. त्याचबरोबर गाडी ट्रान्सफर करून देणार. एक इन्शुरन्स पण काढून देणार त्याला जाताना. म्हणजे सगळं पेपर ओके करून देणार त्याच किमतीमध्ये. वेगळं काय नाही घेणार त्याच्यात. आणि पहिलं कुठलं चलन असेल, आरटीओचं, ट्रॅफिकचं कुठं दंड वगैरे पडला, ते पण आपणच भरून देणार. मित्रांनो, मागच्या 15 ते 20 वर्षापासून यांचा या पिंपरी चिंचवड शहरामध्ये व्यवसाय चालू आहे. आणि सर्व आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर सर्व गाड्या, आपल्याला जी गाडी घ्यायची त्या लाईनी तिथं लावलेल्या असतात. आपल्याला कोणती गाडी पसंत आहे आणि त्याचबरोबर या गाडी घेतल्यानंतर काय काय सर्व्हिस मिळणार आहे ते सुद्धा स्पष्टपणे इथं त्याचे वेगळे फलक लावलेले आहेत, त्याच्यावरती दिलेले आहे. अशा प्रकारची सर्व्हिस मला नाही वाटत मित्रांनो कुठं आपण बघितलेली असेल. स्पष्टपणे जे काय असेल ते समोरासमोर इथं व्यवहार होतो. समोरासमोर तुम्हाला जी गाडी पाहिजे ती गाडी लगेच तुम्हाला तिथं दाखवण्यात येणार आणि त्यासोबत काय काय मिळणार ते सुद्धा तिथं समोरासमोर मिळते. आता नवीन इलेक्ट्रिक गाड्या आल्यात सर मार्केटमध्ये बऱ्याच. ते इलेक्ट्रिक गाड्यांबाबतीत काय आपल्याला काय वाटतं? इलेक्ट्रिक गाड्या आहेत पण एवढं नाही चालत तिकडं. इलेक्ट्रिक गाड्या लोकलला ठीक आहे, ते अचानक दाखवतात की 100 किलोमीटर जाणार आहे, 100% चार्जिंग दाखवते, परत 50-60 वरती येते, ते डायरेक्ट गायबच होते अख्खी. माझ्या घरीच मी वैयक्तिक एक चार्जिंगची गाडी वापरतो ना, आहे घरी दिलेली. ते थोडं पहिलं फिरते जास्त, एक 50-60% वरती गेलं की आपल्याला वाटतं आता निम्मी झाली, आता निम्म्यात अजून एवढं फिरेल, नाही ते फिरत. त्याच्यानंतर ते तेवढं निम्म काय, ते 10% बी फिरत नाही, तेवढ्यात संपून जाते लगेच. ऐन टायमाला कुठं घोटाळा होऊ शकतो. मग माणूस समजा एखाद्या ठिकाणी गेलाय कुठं लग्न बिग्न, त्याच्या बॅटरी आहेत ना, वॉरंटी असेपर्यंत खराब होत नाही. वॉरंटी संपली की बरोबर ती बॅटरी खराब होती. अजून याच बरोबर अजून एक, समजा एखाद्याने गाडी घेतली, मग गाडी घेतल्यानंतर त्याच्या नावावर किती दिवसामध्ये होती गाडी? कमीत कमी आठवड्याभरात त्याच्या नावाचे आरसी निघणार. एखाद्यात काय प्रॉब्लेम असेल पेपरचा, एखाद्याचा काही, तर ते अडकतं फक्त. ते पण होतं, पण शक्यतो आठवड्याभरात होतात. फोर व्हीलर गाड्या आपल्याकडे किती रुपयापासून मिळतात? 50-60 हजारापासून आहेत. त्याच्यामध्ये सगळं त्याचं
ट्रान्सफर पासून सगळं त्याच्यातच आलं. त्याच्यातच आलं. मित्रांनो, 4 व्हीलर गाडी असू द्या किंवा 2 व्हीलर गाडी, या सर्व प्रकारच्या गाड्या, सर्व गाड्या व्यवस्थित चालू कंडिशन मध्ये पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये पद्धतशीर व्यवहार म्हणजे छत्रपती मोटर्स. आपण सुद्धा एकदा या ठिकाणी व्हिजिट करा, गाड्या कशा पद्धतीच्या आहेत हे सुद्धा बघून घ्या आणि त्यानंतर आपण खात्री करा आणि मग गाड्या घ्या. आहे का नाही सर? एकदा व्हिजिट करा, म्हणजे हो, कसं बरोबर. व्हिजिट केल्यानंतर असं व्हिडिओ मध्ये बघणं आणि डायरेक्ट प्रत्यक्षात बघणं फरक येताना पडतो ना. कोणाला पण घेऊन या, की ज्याला गाडीचं कळतं जास्त त्याला पण घेऊन यायचं, दाखवायची गाडी बाबा ही घेतोय. सर, आपण खूपच चांगल्या पद्धतीची माहिती दिली प्रेक्षकांना, त्याबद्दल आपल्याला आणि आपल्या व्यवसायासाठी पुढील काळासाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. अशा पद्धतीने आपण ह्या सेकंड हँड गाड्यांच्या मार्केटबद्दल थोडक्यात माहिती बघितली. मित्रांनो, या ठिकाणी ज्या गाड्या असतात ह्या सेकंड हँड गाड्या असतात, म्हणजे वापरलेल्या गाड्या असतात आणि वापरलेल्या गाड्यांच्या ह्या किमती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. 10,000 रुपयापासून ते 15,000, 20,000 गाडीच्या कंडिशननुसार वेगळ्या या ठिकाणी किमती असतात. आणि मित्रांनो, गाडी घेताना कधीही समोरासमोर व्यवहार करणं खूप आवश्यक असणार आहे. आपण ज्यावेळेस गाडी बघायला जाताल त्यावेळेस गाडीची कंडिशन वगैरे सर्व पेपर वगैरे सर्व व्यवस्थित चेक करूनच गाडी घेणं खूप आवश्यक असणार आहे. आवश्यकता वाटल्यास आपण एखाद्या तज्ज्ञ सल्लागाराचा सल्ला सुद्धा घेऊ शकता किंवा एखाद्या जाणकार व्यक्तीला आपल्यासोबत घेऊन त्या ठिकाणी भेट देऊ शकता आणि त्या जाणकार व्यक्तीकडून ती गाडी तपासून घेऊ शकता की गाडीची कंडिशन कशा पद्धतीची आहे, गाडी चालून बघून वगैरे व्यवस्थित सर्व खात्री करूनच अशा प्रकारचा व्यवहार करा. या व्हिडिओमध्ये दिलेली ही जी माहिती आहे मित्रांनो, ही माहिती सामान्य असून ही शैक्षणिक उद्देशातून देण्यात आलेली आहे. आपल्याला ह्या सेकंड हँड गाड्यांच्या मार्केटबद्दल माहिती व्हावी, ह्या सेकंड हँड गाड्या कशा पद्धतीच्या मिळतात यासाठी या व्हिडिओमध्ये ही सर्व माहिती देण्यात आलेली आहे.